नेवासा नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा भडका, प्रशासनाच्या मनमानी विरुद्ध तीव्र आंदोलन। नेवासा नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि झोनिंग संदर्भातील गंभीर अनियमिततांविरोधात आजपासून दिनांक 3 मार्च 2025 जोरदार आंदोलनाला सुरुवात झाली आहे। नवीन चंद परदेशी आणि दीपक परदेशी यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या देत अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले असून प्रशासनाविरोधात संतप्त नागरिकांचा मोठा जनसागर उसळला आहे। झोनिंगमध्ये अनधिकृत बदल जबाबदार कोण? गट क्रमांक 123 संदर्भातील 1987 च्या विकास आराखड्यात झालेल्या अनियमितता आणि अनधिकृत बदलांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने केलेल्या मनमानी निर्णयामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असून याला जबाबदार असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। झोनिंग बदल आणि पुनर्निर्माण परवानगीबाबत त्वरित निर्णय घ्या। गट क्रमांक 123 चा झोनिंग ग्रीन झोनवरून पिवळा झोन म्हणून पुनर्वर्गीकृत करावा, तसेच कायदेशीर बिगरशेती निवासी जमिनींवर पुनर्निर्माणाची तातडीने परवानगी द्यावी, अशीही ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे। झोनिंगच्या मूळ आराखड्याच्या प्रमाणित प्रती व तपशील देण्याची विनंती प्रशासनाकडे अनेक वेळा करण्यात आली होती, मात्र प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला। त्यामुळेच नागरिकांना आता रस्त्यावर उतरावे लागत आहे। अन्यायाविरोधात लढा तीव्र करू, आंदोलकांचा इशारा। झोनिंगमध्ये अनधिकृत बदल करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत चुकीची माहिती आणि चुकीचे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। जर त्वरित योग्य कारवाई झाली नाही तर हे आंदोलन आणखी उग्र होईल। प्रशासनाने निष्क्रियता दाखवली तर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा नवीन चंद परदेशी आणि दीपक परदेशी यांनी दिला आहे। प्रशासन गप्प, नागरिकांमध्ये रोष। उपोषणाला पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळत असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे। आमच्या हक्काच्या जमिनींसाठी लढा देण्याची वेळ का यावी, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे। आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गट नंबर 123 मध्ये जमीन असून ती 1981 मध्ये येणे करण्यात आली। ती येणे आपले नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून वाढण्याचा प्रयत्न करून तो हिरो करण्याचा प्रयत्न करण्यात आला। ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही उपोषणाला बसत आहे। याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे। माझ्याकडे 1981 पासून यांनी असलेले सारे पुरावे मी सादर करण्यास तयार आहे। आपलं हे उपोषण किती दिवसासाठी आहे? हे उपोषण आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत। अच्छा, आपण उपोषणाला इथं बसला तर आपल्याला कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांनी येऊन भेट दिली का? हो, आम्हाला इथल्या कर्मचाऱ्यांनी उद्या आम्ही तुम्हाला लेखी अर्ज करू, लेखीमध्ये तुम्हाला आमचं म्हणणं देऊ असं सांगितलं असल्यामुळं आम्ही आज